देवाला आवडणारी तुळस तुळशी देवाला किती प्रिय स्पष्टपणे मांडतोय लक्षपूर्वक. आहे का? सत्यभामा आई दिसायला सुंदर होती. नारद महर्षी गेले. नारद महर्षींना सांगितलं, आई साहेब तुम्ही लय सुंदर दिसता, म्हणूनच तुम्हाला पती भेटलाय महा भगवंत, जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनीपती म्हणून भेटलाय, तुम्ही सुंदर आहात म्हणून. सत्यभामा आईला जरा गर्व आला, अभिमान आला आणि सत्यभामा आई म्हणायला लागली नारद महर्षींना, महर्षी पुढच्या जन्मात पण ह्योच पती जर पाहिजे असन तर जगाचा मालकच पती म्हणून भेटला पाहिजे, याच्यासाठी काय करावं लागेल? सत्यभामा आईला नारद महर्षींनी सांगितलं, जर ह्योच पती पुढच्या जन्मात पाहिजे असन तर या जन्मामध्ये पती कोणाला तरी दान करावं लागेल. म्हणे कोणले दान करणार पडी? म्हणे साधू संत असले. इथं तर साधू संत तुम्हीच आहात म्हणले, मालेच दान दी द्या. आता देवाला दान देऊन टाकलं. नारद महर्षींना दान दिले देव. भगवंत येत होते सत्यभामाच्या मालाकडे. देवाचा हात नारद महर्षींनी धरला. गुरु भगवान कहा जा रहे हो? म्हणले मी मा पत्नीकडे. तिकडे जाऊ शकत नाही. म्हणे का बरं? म्हणे तुम्ही बायकोने मला दान माती टाकेले, तुमले मनसंगी येणं पडी, चला मनसंगी. सत्यभामा आई बघत होती. तर सत्यभामा आईच्या सोबत देवाच्या किती पत्न्या होत्या? टोटल पत्न्या किती होत्या? देवण्या बायका कितल्या होत्या कृष्ण भगवानच्या? हा, सर्व देवाच्या बायका किती? आई नाही सांगता हो त्यासले. आई जर विचार ना, आई देवनं काहीच सांगताय हो, त्यासले काय सांगताय माहितीये का? नाही बा आमना घर ती बाजूवाली सासूली बी धरू धरून झुलू झुलू करच होती. आई नाही सांगताय हो त्यासले. बाजूवाली धरू धरू करच नाही, झुलू झुलू करत. यावर उद्धार होई जाई तुम्हाला. शांत बट रे. विठ्ठल 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 देवा 16,106 बायका रागवायला लागल्या सत्यभामा आईवर. कागा तुझा एकटीचा नवरा होता काय? तू दान देऊन टाकला. आम्हाला विचारलं का? आमचा पण तुझा जेवढा आहे तेवढाच अधिकार आहे. आम्हाला न विचारता नवरा कस काय दान केला? 16,106 बायका रागवायला लागल्या. सत्यभामा आई घाबरली. बाई ग, 16,106 बायका रागवत्यात की मी नवरा दान केलेला आहे. सगळ्यांचा राग लईच अनावर झालेला. नारद महर्षींना सांगितलं, महर्षी मी दिलेलं दान मला परत घ्यायचंय. म्हणले बा नवरा महापती मला परत द्या ना. नारद महर्षी म्हणे दिलेलं दान परत भेटत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही केलेलं दान तुम्हाला रिटर्न परत घ्यायचं असेल तर पहिले मला विचारा, कारण दान आता माझ्याकडनं तुम्हाला रिटर्न घ्यायचंय. माझी अपेक्षा काय आहे त्याच्या मोबदल्यामध्ये घ्यायची. सत्यभामा आई म्हणे सांगा ना महर्षी काय पाहिजे? देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. एक तराजुमा देवले बसाड आणि एक तराजुमा सोनं ठेव. सोनं कितलं ठेव? 16,108 बायकासनं सोनं ठेव. तुमना मते 16,108 बायकासनं कितलं वैभव? तोय तोय 2-2 तोय सोनं वैभव. असं त्या काय आपला माय गरीबने बायका होत्यात का? देवण्या बायका होत्या. अरे तो इतका श्रीमंत आहे, मित्रावर प्रसन्न झाला तर मित्राला सोन्याची नगरी दान करतो. त्याच्या बायकांकडे सोनं कमी असन का? मित्रावर प्रसन्न झाल्याच्या नंतर मित्राला सोनाची नगरी दान करतोय म्हणजे तो किती श्रीमंत असेल. मग त्याच्या बायकांकडे सोनं किती असेल? 16,108 बायकांचं सोनं एका तराजूमध्ये ठेवलं तरी देव उचलला जात नाही. एक दासी पडत गेल्या आणि जिजं रुक्मिणी आईसाहेबांना सांगितलं. रुक्मिणी आईसाहेब तुलसीवनात बसले होते. आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब सत्यभामा आईने नारद महर्षींना देव दान केल्या. आता सगळ्या बायका रागवायला लागल्या. आता देव परत घ्यायची. पण नारद महर्षी म्हणतात तुमचं दिलेलं दान देव आहेत ना, देव तुम्हाला रिटर्न देतो, पण देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. रुक्मिणी आई साहेब तुळशीवनात बसल्या होत्या. तिथून एक तुळसपत्र घेतलं. तुळशीपत्र घेऊन गेल्या. सगळं सोनं बाजूला सारलं आणि फक्त एक तुळशीपत्र तिथं ठेवलं. एकीकडे भगवंत बसलेला होता, दुसरीकडचं सोनं सगळं बाजूला केलं आणि तिथं फक्त तुळशीपत्र ठेवलं. माझा ब्रह्मांडाचा धनी, माझा जगाचा मालक एक तुळशीपत्रानं उचलला गेला. महाराज किती प्रिय. देवाच्या वजना एवढं सोनं ठेवून सुद्धा देव उचलला जात नाही. 16,108 बायकांचं सोनं ठेवून देव उचलला जात नाही आणि एका तुळशीपत्रानं देव उचलला जातो. इतकी प्रिय तुळशी आहे म्हणून प्रत्येकानं गळ्यात तुळशी माळ धारण करायची. तुम्ही शेत का माळा, शेत का गाया? हा शेत ना. कोणा गाया मग माड्यात वर बोट करा. बाकीना ब्यात ब्यात करा ना. चोरी दपी माळ करीत रे बाकीना.
बाकी ना ते आमले बी सांगतो महाराज काढ घालणे माडशी तुम ना पान काढ घालणे. बाकी ना असा भेटतं फक्त पेवानं बंद कर द्या महाराज. तशी माडे का फक्त पेवानं बंद करा नाही रे उलगेल वावर. गड्यात माळ घाला. माळ घालण्याचा फायदा सांगतो तुम्हाला. हा लास्ट अँड बेस्ट. कीर्तनाची वेळ होती 8 ते 10 वाजले किती बाबा? हा 10 वाजे घ्या. 4-5 मिनिटं बाकी. तात्यासाहेब काय करायचं? चालू देऊ? कितला टाईम? पण मी तुम्हाला अति विनंती करीन असा प्रश्न विचारस. चालू द्या मला काही अडचण नाही, पण रवी किरण महाराज 2 तास ना 71 2 तास तुम्हाला 71 पुरा घ्यात पुढे ना वाढतील आणि ओव्हर टाईम ना जास्त राहतं. तुमले ते माहिती आहे सांगा ना बरं. काय करा ना चालू ठेवू का? मीटर सुरू होई गे बरं. विठल 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 धारण केल्याचा फायदा काय या? काही लोक इथला वायबार राहतं ते आमना सारखा सांगतं महाराज काय तुमनं जीवन आहे का बर काय वेगळे? अरे काहीच फायदा नाही तुम्हाला. तू काय फायदा करली ना महाराज बठा आनंद लिहू. बाकी ते इथला दिलदार राहतस ना मन त्यांनी सांगतं त्या महाराज खाई पी लोटे त्याला देव भेटे. तुन बापनी चौथे का तटे खाई पी लोटे त्याला देव भेटे. का रे हो बिगर आबरू ना सांगायला चांगला मरी घ्या तुला कसा नंबर लागला नाही रे. काय पी लोटे त्याला देव भेटे एक बुका मा मुक्का कट्टा सुटू. कितला वायबार धंदा आहे याऊ. खाई पी लोटे त्याला देव भेटे म्हणजे येडा आहेत का आयुष्य बघून त्याला खर्च करणारा. बाकी ना ते स्पष्ट सांगतं महाराज तुम्ही माडकरी बी ते त्याच दर्जा वाटे जाताना आम्ही खाणार पिणार बी त्याच दर्जा वाटे जात. बायबार तुला आव दर्जा दिकी राहणार तटे ना दर्जा कथा दिकी राहणार तुला. हा आको सांगस माळा घालेल ना फायदा आणि नाही घालेल ना नुकसान. देवना लेकरे बनीस ने ना गैरा मोठा फायदा वस. मांजर पिलांना जन्माला घालते तात्यासाहेब. मांजर पिलांना जन्माला घालते 7 घरं फिरवते. मांजर 7 घरे फिरावस ना तिना पिलसले 7 घरे फिरावस. मांजर दातच गाय तोंड मा उचलस त्या पिलसले दात त्याच येतस. पिले उचला टाइमले एखादं पिलूले मांजरना दात लागेल असं देखेले का तुम्ही? नाही ना. आता पिलू उचलीस नाही त्या घर सोडी यानंतर दुसरं पिलू लेवाल येस आणि रस्त्यावर जर उंदीर सापडना ते तिनं पिल्लाला उचलस तसंच उंदीरले बी उचलस का? ये रे म्हणा सोनचिड कथा फिरांता भाऊ आज सांगस का? हा मांजरही तिचा दातही त्याचा फक्त उचलायची पद्धत बदलते तिच्या लेकरांना आणि उंदरांना. गड्यात जर माड असेल देवाची लेकरं असताना तर पिलांसारखं उचलतो नाही ते उंदीरना माय का हलकर असतो. मग देवना लेकरी बना ना. हाकू सांगस गळामा माड राहिनी काय फायदा आणि नाही राहिली नुकसान. 2 प्रकारना कुत्रा येऊ द्या. चढतीवर ट्रक ड्रायव्हर गाडी चढाई राही ना. 2 प्रकारना कुत्रा आडवा येऊ द्या. एक पट्टावाला आणि एक बिगर पट्टावाला. पट्टावाला कुत्राला देखील ट्रक ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारस. मोसम तुटना ते परवडीन पण कुत्र मराल नको कारण त्यानं गयामा पट्टा आहे म्हणजे यांना कोणतरी मालकशी. आणि तीच जागावर जर बिगर पट्टानं कुत्र दिखणं ट्रक ड्रायव्हर असा विचार करस मोसम तुटापेक्षा याला चेंदेल परवडीन. कोणता कुत्रा आले दखा बा ते तुम नाही विचार मी एकला काय काय सांगतो तुमले. तुम्ही ठरावा मग पट्टावाला कुत्र बनाना का बिगर पट्टाना कुत्र बनाना. हा गड्यात तुळशी माळ धारण करा. नारद नाथबाबांना साधकांनी पुन्हा प्रश्न केला. नाथबाबा आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू हाच प्रकार देवाला आवडतो का? नाही गड्यात तुळशी माळ धारण करा. अष्टगंध बुक्का लावा. आपला हिंदूसले विनंती शे घर मायनिंग आणि टाइमले कमीत कमी गंध बुक्का लावत जावा भाऊसो. ज्यान त्यांना धर्मना अभिमान ठेवा रे आपासून. पण आपला नीचूय जायलेत मोकला मन बोलणं थोडं खरं बराच जण असले पचत नाही. मला असं दाखवा एखादा मुसलमानानं त्याच्या मौलानाची बदनामी केली असं बघितलंय का तात्यासाहेब? मौलानाची बदनामी एखाद्या मुसलमानानं केली असं बघितले का? अजिबात नाही. साधूशनी बदनामी महाराजशनी बदनामी करणारा टिंगल करणारा कोणता राहतस?
आपलाच. मग नीच कोणता आहे तर मग दखाबा तुम नाही विचार. मी एकला काय सांगतो, एकही मौलानाची हिंदू बदनामी करत नाही, पण आपलीच आपली बदनामी करतात तेव्हा खंत वाटते आणि शोकांतिका वाटते. विठ्ठल विठ्ठल साधकांना पटलं, ठीक आहे गड्या तुळशी माळ धारण करू, व्रत एकादशीचं करू, अष्टगंधा बुक्काही लावू, मग एवढ्यावर देव आनंदित होईल का? हेच देवाला आवडतं का? नाथबाबा सांगतात भैया अजून ऐका ना, अजून नियमाचं पालन करायचंय. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आषाढी कार्तिकी पंढरी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी 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 कार्तिकी पंढरीची वारी, पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, निर्धागी अननागी साधना निर्धारी अननागी चंदन कीड़ा तुलसी मार कहना गोपी चंदन कीड़ा, 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 तुलसी मार गोपी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आननागी, साधन निर्धारी आमच्या महाराजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एक नंबर बाबा, वा कसलं वातावरण तयार केलं राव. पण आता काय करा ना, वावर सरी घेन बिवार उरेले असं घ्या, आपला टाइम सरी घ्या. हो
साध्या सोप्या भाषेमध्ये 3 चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. जागा कोणी सोडू नका, जागा कोणीही सोडायची नाहीये. अजून मुद्दानं मटेरियल राहिले, तुम्ही ज्यांसाठी बसेले ते राहिले अजून. मला माहिती मना गिराईक कोणता आहे का असं. हां, तुम्ही कोणता माल लिहायलेले मला चांगलं माहिती आहे. जागा कोण सोडू नका. जरा 2-5 मिनिटात, हां 2-4 मिनिटात कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वांनी अंतकरणापासून टाळी वाजून भजन गायचं. सर्वांनी भजन गायचं. बाबा अरे विठोबा रखुमाये रे विठोबा रखुमाये 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 हो विठोबा रखुमाये 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 हरि जय 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 हरि जय हरि 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 जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमागी 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 हरि जय विठोबा रखुमागी विठोबा रखुमागी विठोबा रखुमागी विठोबा रखुमागी नामचिंतन करत असताना अंतकरणापासून झालं पाहिजे. राधे भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. मी सुरुवातीलाही सांगितलं आणि प्रत्येक कीर्तनातून सांगतो, भगवंताचं नामचिंतन करत असताना लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे. महाराज इतकं रंगायचं भजनामध्ये. हां, लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे, एवढं रंगलं पाहिजे भजनात. पण आपले लोक येडा मनापेक्षा आपल्या असं वाटत मी देव करायनो मनुष्य मला लोकेशने मार्क्स देवायला पाहिजे असा हिसाब तीन करताच आपण देव. याच्याने भगवंताची प्राप्ती होत नाही. लोकांनी आपल्याला वेडं म्हणलं तरी चालेल, इतकी वेडी भक्ती करायची आणि देवाप्रती इतका भाव ठेवायचा जसं एखाद्या
पतिव्रतेचं नवऱ्यावर प्रेम ना, तसं आपलं देवावर प्रेम असायला पाहिजे. कसं? हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी. तू माझा काना तुझी मिरादा राणी, तू माझा काना तुझी मिरादा राणी, तू माझा काना तुझी तू माझा काना मी तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी. नाता जवानी तू माझा काना तुझी राधा राणी, तू माझा काना तुझी मिरादा राणी, तू माझा काना तुझी राधा राणी. कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा ए, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके. मैं फिरू शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिरू शाम तेरे नाम की जोगन बनके. भाव सांगतोय, भाव अंतकरणातला देवाप्रतीचा भाव. आटे मनान सांग काटे भजने म्हणतात नाही. विठोबा रुक्माई म्हणाला लाव कोणी ध्यान देईन त्याच ना ध्यान फक्त फुलार कोण टाक राहणार, कोणले कोणले उपरणा भेट राहणार, कोणले कोणले टोप्या घाल राहणार. विठोबा रुक्माई म्हणा का तुम्ही एक बिजांनी खरं सांगा, शपथ आहे तुमले खोटं बोल नका म्हणा का कोणी. आटेन का कोण पडी जाई भो, कोणा का पाय सटकी जाई भो. चढणारली नाही चिंता, ऐकली दखणारली चिंता. अरे भगवंताच्या नामचिंतनात एवढं रंगायला पाहिजे ना. हां, लोकांनी वेड्यात काढलं पाहिजे. पण आटे म्हणान सांगू आटे म्हणून म्हणतात नाही. चांगले तरी इथला थंडीमा सुद्धा बाबा लोक बसलेत. काय काय गावेस मग मतारा येतात नाही. आटे टाळकरी बी म्हणा बाबा देखा नाही ते काय काय गावेस ना मतारा. आटे बी बाबा लोक बसले येतात. काय काय गावेस ना मतारा कीर्तन मा येतात नाही. हो भजन मनानं जाऊ द्या, पण नको त्या गाणं म्हणतोस वयनं बी पान ठेवतात नाही. 81 वरीस न मतारा म्हण राहत. हे 4 वरीस ना प्यार कसा भुली गया मना यार, याद करस मी याद तुनी याद रे, नजर लागनी कोणी ओ दल्ला ओ वयल ओ बुलगेल वावर ओ यमन बातकुल आई वय मा. आणि रियल आहे बरं. आयत निरात दारू पिना समी नशा मा खोटा ना बोलाव धोके वासती. 75 वरीसनी वय मामन राहता 75. हे धोकेबाज धोकेबाजवती रती एक बुका मोका काटा. अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपले ओतायचे. चाल कोणती राहू दे ना. हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना दिल तोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं
तुम्ही बसेलत म्हणे तुमले माहिती कीर्तन चाल राही ना बा असं बाकी ना घरवाला ते म्हणतच होती याच नका बेत बदली घ्यार जाणं गाणं कसलं असू द्या भाव आपल्या चांगल्या ठेवायचे जसं अजून एक मधमा एक गाणं म्हणतो कोणतं हे ला 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 कोणतं होतं ते कोणतं होतं भाऊसो हा जाऊ दे जो सांगितोच भांडा कशी निजदा काय राहणार हो तो अरे गाणं कोणचं आहे चाल कोणचे त्याच्यापेक्षा भाव आपले होतायचे ला 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 हे नाही म्हणा ना भाऊ हे मोडायची 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 खोडयाची मोडायची 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 खोडयाची मोडायची यशोदेला सांगोनी याला नाही मी सोडायची वा बाबा यशोदेला सांगोनी याला नाही मी सोडायची हो यशोदेला सांगुनी याला नाही मी सोडायची यशोदेला सांगुनी याला नाही मी सोडायची होय मोडायची 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 खोडयाची मोडायची सोडायची मोडायची 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 खोडयाची मोडायची याच्या मायला लागोनी याला नाही मी सोडायची याच्या मायला लागोनी याला नाही मी सोडायची हो याच्या माईला सांगुनी याला नाही मी सोडायची याच्या माईला सांगुनी याला नाही मी सोडायची बाकी ना बाबा म्हणतच होते बटा नवीन नवीन गाणं सोर म्हण राहणार तू महाराज आमना टाइम ना काही याद नाही तुमना टाइम ना भी जुना गाना हमें तो लूट लिया हाते काय लुटा सारखं आहे बट वावर उलगी गे ना हाते काय हाते ते सूर्य विसरी जावा ना हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया 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 ने हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया हमें तो लूट लिया मिलके सावरिया ने हमें तो लूट लिया द्वारिका वालों ने मुरली वालों ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने हो कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने बजैया रे आई वय ना मानचेस ना तरुण पाऊसले बी सांगत देवनं भजन करल्या पावसन आटे देवनं भजन म्हणतात नाही मग यासली एखादी पूर्ण इंस्टाग्रामले फेसबुकले व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल बी तडा आडे बटस आणि रातना 11 नंतर ड्युटीला चालू होतं तंगडीमा डोकं घाली बटस मग मोबाईलमा बोटे घाली पाखरा आजाद केले तुला बावरे तू नाही आजाद कर रे तू ना पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा तून पाखरून फक्त तुला मोबाईलनं रिचार्ज मारायला जरी ठेल होतं रे बानट सुरूत नाले तून पाखरून पहिले ठरेल होतं म्हणलं की निबुंदी आलेच वाढायला लावतो आज हा अजिबात नाही उलट तून पाखरू लगीन करीन जास्त 3 वरीस मायाशी 1 वरीस पोरग कड्यावर असाव चौकमा पटेल राहत आई पाखरू त्याला देखील 3 कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ पाहू मामा कसा बसलाय बघ कत जाई तू पाखरा हा अरे त्या पाखरासाठी म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही म्हणायचाच असेल ना हे नादाई दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादाई दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले तेरे ये किया
कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया ओ कान्हैया दिल तेरे नाम कर दिया ओ कान्हैया दिल तेरे नाम कर दिया. इथलं पिराय सांगा ना फक्त मतलब इथलंच आहे की आपण जन्माला येलेत ना भगवानना नाव लेवांसाठी येलेत भगवानना नाव लेत जा असं मला म्हणा नाही आई मानचेच नव्हे की बहिणी सोन तुम न हो सोन चिडी सोन तुम्ही आठे देवना बजने म्हणतीत नाही पहिल्या बाया निंता निंता सुद्धा गाणं म्हणेत हे जाती मी भेटाया विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला पहिल्या बाया गाणं म्हणत गटावर दळण दळाल बसत ना गटावर सुद्धा गाणं तसा राहत नवीन येणारी सुनबाई आहे ना पायटे ढसडसा रडे असा गाणं होतात पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया गावन मा बहिणी ना डोळे पाणी बंडो मना पस्ताये मनमा काय गाणं होता लेकरे झोपाळा टाइमले सुद्धा असा गाणं म्हणत ना जे लेकरू जोई माहिती ते झोपेस पण वट्टावर खाता खाता बी झोपी जायत असा गाणं म्हणत पहिल्या बाया ए अडकुतरी हडगाई मन दादा निजी जाई हडकुतरी हडगाई मन दादा झोपी जाई आणि तिने बाया गाणं म्हणते सोडी दे ये झुमकी तुनी चाल काय वयन लागी बोत्या पोरेसले काय वयन लागी रांता रांता सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू तुम्ही रांता रांता म्हणते डिंग डांग डिंग मग तो संध्याकाळी असा डिंग डांग डिंग करतच असं नाही इतकी वेळी भक्ती करायची ना किती हे दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में जावा तेरी दीवानी हुई ओ दीवानी में करार री दीवानी हुई दीवानी में करार री दीवानी हुई चढ़ा चाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी में गाना दीवानी हुई दीवानी में जावा तेरी दीवानी हुई दीवानी में करार री दीवानी हुई दीवानी में करार री दीवानी हुई. आटे भजने म्हणा सांगा ना आटेच म्हणत जावा आटे ना देवना भजने म्हणते नाही मग कोणता गाणं जोरमा म्हणते बहिणी म्हणते हे कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दिसू ती खाटले कितला का दांगडो भुशाना गाव परात अगो बोलता भुशान मा जी बहिणले म्हणतात ना ते नाही म्हणतात नाही ताई तुम्ही हा हो माय गया बी बटी जायला अंक शिलगाई दिसू ती काटले सुरू आई कोणी टाकी अंगण मग काट आहे म्हणा दारू दे बहिणी म्हणतो ना अख्खा लपाड गाणं राहत अशा बाईस आको एक गाणं म्हणते सुमे त्या लगीन मा ऐ नवरी ना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा खर्रास का बहिणी नवरी ना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खर्रास ते खर्रास मोती पैरत असतो तो याद ना बोचकत वाचकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा एक नंबरनी लब्बड जात रास आई तथान्या बाईसनी आठे ना काहीच नाही आठे पट्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या खरं तर वेळ भरपूर झाली ना वय घ्यात ना
हां 10:30 गेले, कारण आपल्याला पण नियमाचं पालन करावं लागेल. तुमले काही नाही, तुम्ही दूर ते नांग शेकणार आहेत, माल उचलीन लय जातील, जामीनले बी येत नाही. तुम्ही सांगे सौरी फार्म भरायला दिशाने तंगड्या तर उपटी दिशात भाऊवर. हां माल म्हणाचा महिना पडीन. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. फक्त 2 मिनिटाचा संदेश असेल. आमचे तात्यासाहेब बसलेले आहेत, 2 मिनिटं फक्त. इथं जमलेले सगळे भगवंतावर प्रेम करणारीच लोक तुम्ही आहात. आणि खरं तर एवढं भव्य दिव्य नियोजन करणं एवढं सोपं नाही. तात्यासाहेबांनी खूप मोठं नियोजन केलं आणि तुम्ही लोकसुद्धा कीर्तनाला येऊन बसलात. जेवढं तात्यासाहेबांचं श्रेय आहे तेवढंच तुमचं सुद्धा आहे. तुम्ही कीर्तनात येऊन बसला. कीर्तनाला येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठा असावा लागतो. हां कीर्तनले येवांसाठी पुण्य लागस. बाकीना सांगतील नाही भाऊ आमना गावमा तर रवी किरण महाराज ना कीर्तन, पण आम्ही पाय ठेवाल बी गवत नाही भाऊ. पाय ठेवाल तू ना नाही आई तू ना मते वय ना, पण मना मते मी आज सांगसू पापी तू ना पापनी मना भगवानने तुले पाप न वज इथलं होतं ना आठपर्यंत येऊच दिलं नाही तुले. हां आठ येवासाठी पुण्याना साठा लागस. कीर्तन नियोजन करांसाठी पुण्याना साठा लागस. कीर्तन ऐकांसाठी सुद्धा पुण्याना साठा लागस. असं सोपं आहे का ते? बरोबर आहे की नाही? तुमचं सुद्धा काहीतरी पुण्य असेल. तुम्ही इथे येऊन बसलात. मी मागे तात्यासाहेबांचंच कीर्तन केलं होतं, तिथंही सांगितलं आणि आज मला पुन्हा सांगायला आवडेल. तात्यासाहेब सुरुवात तुमच्यापासून असेल बरं का, सुरुवात तुमच्यापासून असेल. प्रत्येक लोकांचा प्रश्न असतो की इतर कीर्तनकार कमी मा कीर्तने करतात, रवी किरण महाराजले दाबीन का पण नोट लागत. सचिन बाबा तिथं पण बोललो असेल. 11,000 रुपये येणारा कीर्तनकार म्हणजे मी खूप ज्ञानी असं मला म्हणणं नाही बरं, पाय पडीन माफी मागस, मी वारकरी संप्रदाय नाही. 11,000 येणारा कीर्तनकार जर ते कीर्तनकारले 100 लोक बसतच होतील ऐकाले, एक माणूस ना खर्च कितला पडणार? 110 रुपये. मग मना कीर्तनमा जर तुम्ही 5,000 लोक शेतच 100 प्रमाणे कितला कथा बजेट जायला ना. किती समजदारी म्हणे तरी लेवा देवा बारा तरी लोक माल नीच म्हणतात. चालत नीट नोट करा तुम्ही, कथा कथा नका जाजा. घेण्याचं कारणही सांगतो तात्यासाहेब. जर तुम्हाला जीवनामध्ये आम्ही लोक संदेश देतो की भैया हे काही छातीवर बांधून न्यायचं नाहीये, हे छातीवर बांधून न्यायचं नाहीये, मग महाराज लोक एवढे पैसे का घेतात? म्हणजे खास करून रवी किरण महाराज एवढे पैसे का घेतो? तर आत्ताच आमचा यज्ञेश बाबांचा आमचा विषय झालेला. आमचे महाराज मंडळींचा रामदादा असतील, आमचे अजय बाबा असतील, आमचे कल्पेश बाबा, महेश बाबा, सर्वांना माहितीचा. समाजामध्ये फिरत असताना काही काही प्रश्न असे आहेत की ते न सुटणारे आहेत. जसं घरात वादविवाद होतात, म्हातारी ऐकत नाही म्हणून सुनबाईना दांगडू, ती बहीण सांगस नवराले तुम्ही माय कटकट करस, आई राई गरमा नाही ते मी रासू. आता त्या पोराले प्रश्नचिन्ह आहे. किंवा काही काही ठिकाणी काही माया या दारूच्या नादात तरुण पोरं मेलेन महाराज, एकटी माय घरात बसले, तिनं काय करावं? खाऊ घालणारं कोणी नाही आहे. किंवा काही दारूच्या नादात एवढे बेभान गाडी चालवतात, ॲक्सिडेंटमध्ये मरतात, कॅन्सर होऊन मरतात पुढ्या खाऊ. आणि 1-2 मुलगा जन्माला आलेला असतो, तशीच ती पोरगीला विधवा सोडून चालला जातो तिचा नवरा. त्या पोरीला मुलं आहेत 1-2. मायबाप जरी सांगतात बाई लग्न करून घेती, पोरगी म्हणते मी लग्न केल्याच्या नंतर मला पती भेटेल, पण माझ्या लेकरांना बाप नाही ना भेटणार. त्या पोरांची जबाबदारी तिला लग्नही करू देत नाही. मायबाप जन्माला टिकणार नाही, त्यांनाही प्रश्नचिन्ह आहे, त्या पोरीने काय करावं? तर आमच्याकडनं आम्ही अशा कामाला आता सुरुवात केली आहे. धर्माचं काहीतरी चांगलं कार्य आमच्याकडनं व्हावं. सचिन बाबा जागा घेतली गेली आहे, तिथं आपल्याला अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम आणि गौशाळा असं 3 कामं करायची आहेत. आणि ही दक्षिणा पूर्ण खर्च तिथं होते आणि त्याच्यासाठी तेवढ्यावर होणार नाही, तर ते काम कमीत कमी 2.5 ते 3 कोटी रुपयांचं बांधकाम आहे. मग हाही बांधकाम एकला दोंडायचा ना बुऱ्या काय करी? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे की नाही? नुसता साखरपुडा करणार तरी भाऊ बनत ना, पाय पडत फिरणं पडत, भाऊवन उभा राहायच्यात रे, करली जात रे, भाऊवन असं करा, मदत करा रे. बरोबर आहे का नाही? साखरपुडा करणार तरी अख्खा भाऊ बनत ना, पाय पडणं पडत. 4 करोडनं काम करणं शे. मग यांसाठी कोणी गरज लागेल? माले समाजाची गरज लागेल.
पण समाजाने सुद्धा या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. नाव ठेवायच्या अगोदर एकदा माझ्या जागेवर उभं राहिलं पाहिजे. रवी किरण महाराज जे करतायत ते योग्य आहे की अयोग्य आहे, नाही का? जर मी हेच तुमच्यासाठी करत असेल तर एकदा बदनामी करायच्या अगोदर एकदा विचारायचं रवी किरण महाराज योग्य आहेत की अयोग्य आहेत. हां, आणि मी विनंती करेल, आता परवाच्या दिवशी माझं कीर्तन होतं चाळीसगावमध्ये. तिथं एक आमचे चाळीसगावमध्ये कीर्तन होतं, काय नाव हां हां संजू आप्पा. संजू आप्पांना ही गोष्ट सांगितल्याच्या नंतर संजू आप्पांनी 2 शब्दात सांगितल्याच्या नंतर, संजू आप्पा एक साधारण म्हणजे व्यवसाय करणारा माणूस, पण संजू आप्पांनी सांगितलं, महाराज जर तुम्ही एवढ्या तळमळीनं करत असाल तर खारीचा वाटा आमचा पण असेल, माझ्याकडनं मी एक रूम बनवून देईल म्हणला. हां, चाळीसगावमध्ये साधारण व्यक्ती. बरं, माझ्या मायच्या प्रित्यर्थ, माय मेली, माईसाठी खूप करावं वाटत होतं, पण तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. आता सर्व काही आहे पण खाण्यासाठी माझ्याकडे मायच नाही आहे. माझ्या मायची सेवा करणं म्हणून मी माझ्याकडनं रूम बनवून देईल. असे भरपूर लोक असतात आणि अशा लोकांकडनं आम्हाला अपेक्षा असेल की आमच्या आश्रमाला तुमच्याकडनं, तुमच्या मायच्या प्रित्यर्थ, बापाच्या प्रित्यर्थ जर कोणाला रूम बनवून द्यायचा असेल तर तुम्ही बनवू शकतात. आणि जर एखाद्याला वाटत हो इथला रूम बिम नाही बनवू शकत हो, मग 5-50 हजारनी मदत करू शकतस. नाही तेवढं ते तुम्ही 21,000, नाही 21, 11,000 ज्याने त्याने ऐपतप्रमाणे, नाही 11,000 का होत ना, पण खारीना वाटा काहीतरी धर्माना कार्यामा आपले सपोर्ट करणं पडीन. गरबटी गर्दीनी निका आराया नुसता आराया मारेलवर थोडी दळम टिकेल. हां, हिंदू धर्म खत्रे में गरबडी बडी सांगावर होईन काही. यांसाठी आपले काहीतरी मेहनतलेनी पडीन, तर या संकटमाईन या गोष्टीसले आपण सपोर्ट करू शकतोस. कोणातरी संकटमा जाईन उभा राहू शकतस. यासाठी एकटा रवी किरण महाराज काही करू शकत नाही. पूर्ण आता लाईव्ह चालू असेल, सगळ्यांना विनंती असेल की याच्यासाठी मला सर्व महाराष्ट्रीयन लोकांची, नाही तर भारतभरातून सर्व लोकांकडनं मला अपेक्षा असेल की मला सपोर्ट केला पाहिजे. आणि यथाशक्ती ज्याला जे दान दक्षिणा देता येत असेल ते केलं पाहिजे. मग पैशाच्या रूपात जर देता येत नसेल ना, तरी तुम्ही काहीतरी वस्तू घेऊन देतो अशा रूपात हजेरी लावा. आणि तसंही होत नसेल पैशाच्या रूपात, असंही तुम्हाला रीतशीर तुमच्या फलकवर नाव येणार आहे कोणाची किती दक्षिणा आलेली आहे. मग यथाशक्ती ज्यांना कोणाला इथं दान दक्षिणा द्यायची असेल तर ते आमच्याकडे जमा करू शकतात. सुरुवात आम्ही माले तात्यासाहेबांकडनंच करतो. आता चांगला माणूस पण सुरुवात करू, ते उत्पन्न चांगलं निघस म्हणून. हां, तात्यासाहेबांनी सांगावं की मी संस्थेसाठी काय करतोय, तात्यासाहेबांपासून सुरुवात करूयात. काय करू तात्यासाहेब, काय आहे मारू किती? वा वा, टाळ्या झाल्या पाहिजे. वा, धन्यवाद धन्यवाद तात्यासाहेब. आमचे एका ट्रॉलीचे 65,000 रुपये तेवढी खडी तुम्ही पोच करणार आहात. धन्यवाद तात्यासाहेब, खूप खूप धन्यवाद. आणि माझ्याकडनं मी या व्यासपीठावरनं एकच सांगेल की तुमच्यासारख्या लोकांची धर्माला गरज आहे. तुम्हाला फक्त साध्या भोळ्या भाषेत मी यशस्वी भव हे सांगू शकतो. अजून कोणाला काही दान करायचं असेल, कोणाला काही जाहीर करायचं असेल तर करू शकतात. शेतका कोणी बोला पटपट, 2च मिनटं मा मनी बी सुट्टी करा आणि तुम्ही बी सुट्टी करल्या. वा वा, टाळ्या झाले पाहिजे. आनंद शेठ पाटील 51,000 रुपये. क्या बात आहे, धन्यवाद शेठ, धन्यवाद. अजून कोणी आहेत का गुप्त दान करणार? हां, ज्यांना कोणाला काही दक्षिणा द्यायची असेल तरी सुद्धा आमचे यज्ञेश बाबा बसलेत, आमचे महाराज जे तिकडे अजय बाबा आहेत, आमचे रामदादा आहेत. आमच्या महाराज मंडळींकडे नावही द्या आणि जे जमा करायचं असेल यथाशक्ती तुमच्या ऐपतीनुसार जमा करा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. एवढा वेळ बसलात, अजून 5 मिनटं बसायचे. माझे जीवाभावाचे आमचे तात्यासाहेब तुम्हाला काही 2 मिनटं बोलणार आहेत. जरा 2 मिनटं त्यांचं बोलणं आहे का? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोडे रे रे कुरे विडे बाकुडे उच्चरे करा क्षमा पदार्थ नाही उच्चारीला ज्ञानदेव तुकाराम, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू महाराज की जय. कोणी उठू नका कृपया. सगळे महाराष्ट्रातील गाजलेले आपले कीर्तनकार श्रीकृष्ण भक्त रवी किरण महाराजांचं कीर्तन ठेवण्यामागचा हेतू
कुठलाही राजकीय नाही हे सर्वप्रथम मी सांगतो. माझ्या सर्व तमाम या ठिकाणी उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील अवधान गावातील किंवा बाहेरून आलेल्या ज्या ज्या काही मायमावल्या आहेत त्या मावल्यांना, पितृतुल्य ज्येष्ठांना आणि माझ्या बंधुतुल्य सहकार्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की आपले अवधान गावामध्ये मी पूर्वीपासून जे संपर्कात गुलाब महाराज बदाने असतील, आपले सुरेश भाऊसाहेब असतील, रवींद्र मोरे सर वगैरे बाकीची जी काही मंडळी येतात, शरद नाना गोसावी वगैरे सर्व पूर्वीपासूनच अवधान गावात माझा संपर्क होता या सर्व प्रमुख मंडळींशी. आपल्या अवधान गावामध्ये जे धार्मिकतेचं वातावरण पूर्वीपासून होतं ते वातावरण धार्मिकतेचं यापुढेही अविरत आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी राहो. एकमेकांच्या बाबतीत मनामध्ये वितुष्ट न ठेवता स्नेहभाव आणि एकमेकांच्या प्रति जिव्हाळा निर्माण होऊन गावामध्ये पुनश्च धार्मिकतेचं वातावरण निर्माण होऊन प्रभुभक्तीमध्ये लीन होण्याचं सुरुवात आजच्या या कीर्तनापासून व्हायला पाहिजे अशा प्रकारची एक प्रांजळ इच्छा माझी होती. कुठलाही राजकीय हेतू नाही, इलेक्शन वगैरे कुठलाही काही विषय नाही. म्हणून आज रविकिरण महाराजांचं या ठिकाणी कीर्तन ठेवण्याचं प्रयोजन याच्याकरताच होतं की मी एका ठिकाणी जेव्हा गोरकुंडला कीर्तन ऐकलं तर खूप चांगल्या प्रकारचं प्रवचन त्या ठिकाणी होतं. त्यांचं प्रवचन ऐकल्यानंतर जर निश्चित आपल्या आचरणामध्ये जर काही फरक पडला तर आपलं जीवनाला त्या ठिकाणी फलश्रुती मिळणार आहे, एवढाच माझा प्रांजळ हेतू त्या ठिकाणी आहे. आपण सर्वजण आलात. महाराजांनी सांगितलं की खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. महाराज आयोजन किती चांगलं केलेलं आहे त्याच्यापेक्षा मी हे म्हणेल की या आयोजनाला साथ देणारी ही जी मायमाऊली जनता आहे ही या ठिकाणी आली, ही खरी शोभा वाढवणारी मायमाऊली जनता आहे. म्हणून आयोजन करणाऱ्यांपेक्षा एक कीर्तन मनापासून ऐकण्यासाठी माझ्या मायमाऊल्यांचा मी शतशः आभारी आहे. सर्वांना पुनश्च या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि निश्चितच या व्यासपीठावरून, या धार्मिक व्यासपीठावरून आपल्याला सांगतो महाराज, जसं आपण सांगितलं त्याच उक्तीप्रमाणे मला उडीद म्हणून राहायचं नाही तर मला गहू म्हणून नमेसो भारी राहायचं आहे. बस एवढंच बोलतो. आपण पुनश्च सर्वजण आलात. मी महाले परिवाराच्या वतीने, माझी पत्नी मनीषा सतीश महालेच्या वतीने या ठिकाणी आपणा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक आभार मानतो आणि परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो सर्व मायमावल्या जनतेला सुख समृद्धी भरभराटी निरोगी आयुष्य लाभू देव, हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना. राधे राधे.